हो नमस्कार दोस्तो, आपण आलेलो आहे आता कुठं बरं, रोहिडेश्वर गडावर निघालोय. आता वाजले सकाळचे 7:15 7:30. निघायचं होतं 6ला. काय करणार, सगळ्यांच्याच नशिबात चांगली गँग नसते जी टायमिंगवर निघल. आमचे सगळे शेंटेगिरी करून आता निघाले आम्ही, म्हणजे पोहोचल थोड्याच वेळात, एक 10-15 मिनिटात. आणि त्यात रस्ता जरा विसरलो होतो मी बरेच दिवसांनी आल्यामुळं. जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली असतील मी आलेलो. आपले अजून 2 मिनिटं पूर्वी येत आहे महाग. पाईपलाईन फुटल्या ग्रामपंचायत हातमशी, आणि बघू शकता यातला यायला जागा नाही आता. गाडीवरती लाव की तिकडे अजून पुढं आहे की रेल. कमान कमान, अरे या की काय तो नाही. पार्किंग मध्ये गाड्या लावल्यात. हिंदी मराठी कन्फ्युजन चाललंय, कारण 7-8 ब्लॉग हिंदी झालेत. आता निघालोय. कुठे निघालोय आता ते वरती गेल्यावर तिथल्या पुढच्या निर्णयावर ते ठरत. पण सध्या तरी वाघजाई मातेच्या मंदिरात निघालोय. आणि आपले 2 मेंबर छोटे छोटे पुढे गेलेत. कशाची, गाडीची डिक्की ते तुझ्या त्या सॅगमध्ये ठेवली, डिक्कीत टाकली. ट्रायपॉड घेतलाय परत एकदा, काही काम नाही त्याचं तरी पण. आणि चाललंय आता, बघू कसं काय होते. ट्रायपॉडला सीन घ्यायला भारी आहे बरं काय, असे चालायचे तेच की. बघा आपल्याला जायचं होतं कुठं, आपण आलोय कुठं आणि कसं आलोय ते फक्त ह्या जीवाला माहिती. आणि एकटाच आज फेका टाकणार आहे कॅमेऱ्यात. इथून पुढं आपला चॅनल बंद होणार आहे, ब्लॉगिंग बंद होणार आहे, फिरणं बंद होणार आहे. ओनली कामावर जायचं, घरी यायचं, झोपायचं, खायचं प्यायचं, एवढंच इत्यादी. ठावून कैसा लगा मेरा मजाक? पडायची फुल अगं तो पडल एवढी नाही माग. खतरनाक. उतर 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 उतर. ते बघ. ए माझ्याकडे काय आयडिया आहे सांगू? ती फांदी घ्या कुणीतरी माझ्यावर असं असं करा. चालतंय, चालेल. आपण अजून एक फोटो फांदी काढू, मग दुसऱ्याची रील होईल. ओके. आता एक मोरगे अडकलेली आहे. नितून वाटणार होतास की. अरे एवढी तुला दार आहे त्याला धरून. दीदी भाऊ काय बोलतात तुला? काय बोलतात तुला? काय म्हणते कसला भाऊ? अच्छा, व्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण कुठं आलोय? निम्म्यात आलोय. आणि आम्हाला काही इज्जतच भेटना झाली एका माणसामुळं. काय करणार, इज्जतीचा भाजीपाला झालेला आहे अशा प्रकारे. करतो ना इकडे. अरे तू देखा आपने लापरवाही का नतीजा है. उसे हम नहीं बदल सकते. थोडंसं आलंय वरती, ऊन पाडायला लागले त्यामुळं घाम येते. काय सांगायचं होतं, कुठं पोचलो आपण? मध्ये आधी कुठं तरी पोचलोय. थोड्याच वेळात मंदिर येईल आणि मला वाटत नाही हा व्लॉग येईल म्हणून, पण तरी पण करतोय. थोडेसे स्ट्रगल चालल्यात आयुष्याचे, जातील कधी ना कधी. पोचलेलो आपण वाघजाई मातेच्या मंदिरात. दर्शन वगैरे झालेले. दमत बिनकारणाचं आलोय, काय एवढी चढ, पण वेळ लय लावलाय. सीन खूप सुंदर आहे. जर अजून नाही दमली लोक तर आपण जाऊ शकतो रोहिडेश्वराकडे, ज्यालाच म्हणतात विचित्रगड. आणि सीन बघू शकता माझ्या पाठीमागे, खूप सुंदर आहे. आणि वाघजाई मातेचं मंदिर इथं नवरात्रीत खूप सुंदर कार्यक्रम असतात. प्रसाद वगैरे असतो. 7व्या माळ्याला आम्ही येतो, बनवू शकतो व्लॉग आलो परतच्या वेळेस तर. पण आत्ताचं बघू काय विषय नियोजन. गेलो तर जाऊ रोहिडाला. बघू शकता इकडं गाव आहेत बोर तालुक्यातील. हा आपला बोर तालुका आहे पूर्ण सह्याद्रीत.
झाडं वगैरे लावलेली आहे तिथं. तर मित्रांनो सेटअप बघू शकता. आमची एक गोष्ट पडली त्यामुळं ही लावलेली लेस आणि इकडं चाललंय यांचा फालतगिरी. आणि आता गडावरती जायचंय. काय माहिती काय झालं, मन परिवर्तन झालं म्हणून आता आजचा दिवस डोंगरात काढायचा चाललाय. गडावर जायचं म्हणल्यावर 5 वाजणार 100%. खायला काय आणलं नाही, प्यायला काय आणलं नाही आणि उपाशी पोटी चाललोय रोहिडेश्वर. खाली गेल्यावर ती जंगी पार्टी करू. रोहिडा इथं आपल्याला जायचं. आपल्याला काय बोलायचं का नाही, काय बोलायचं सांडताल तिकडं. एवढ्याकडं नाही नका जाऊ. सीन बघू शकता सुंदर, ह्यापेक्षा नाही सुंदर. तेच बोललोय मी, तुला कळलं नाही का? लय मारील. केस वाढल्यात तशी पण अजून पाहिजे अशी वाढली नाहीत. काय समजलात तुम्ही? ऊन लागतंय खतरनाक. आणलं काहीच नाही. बॅगेच्या नावाखाली एक ट्रायपॉड आहे, पाण्याच्या नावाखाली एक बाटली अर्धी आणि खाण्याच्या नावाखाली इल्ले. आणि आता चढ चालू झालाय आणि दमू शकता. परत एकदा ब्रेक घेत 12पर्यंत आपण पोचलो तिथं आणि मग 3 वाजेपर्यंत उतरू. मस्त. काय म्हणणं आहे तुमचं? नको जायला. बघा बॉबीची कमी पूर्ण. काय करायचे? मी बॉबीची बहीण आहे त्याच्यामुळं मी तो जे करतो ते आता मी करणार आहे. म्हणजे ती नासकापणा करणार आहे. उसकी क्या होता है वो आगे बढ़ा के हाँ लेगेसी. उसकी लेगेसी आगे बढ़ानी नासकेपणे की. हो का. झाडी आणि त्या झाडीतनं दिसणारा सुंदर असा आपला विचित्रगड म्हणजे रोहिडेश्वराचा किल्ला. तिथं वरती रोहिडेश्वराचं मंदिर आहे. 7 बुरुज आहेत. ते सगळे तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. जुनं एका ब्लॉगमध्ये आहे पण त्यावेळी जरा लईच नवशिख्या होतो मी. त्यामुळे आता पुन्हा परत एकदा दाखवतो सगळं. आणि आपलं भोर आणि हा आपला मोर रे. ती भंगार सीनचं शूट करते आणि ब्लॉगमध्ये इंटरप्शन करते करते आणि हे काय बरोबर नाही. आणि ही मग अशी काय बोला ना आणि म्हणते मी चांगली दिसते का. कशी दिसते सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो थोडासा लांबची वाट निवडली आहे पण तीच आमच्यासाठी सेफ राहील. म्हणजे ह्यांच्यासाठी आपलं काय का हम आए जाए किसी को कुछ फरक नाही पडता. त्यामुळं आम्ही आता लांबच्या वाटेने चाललोय. इथं वाट जोरात आहे एकदम. कुणाला तरी ढकलावं अशी इच्छा झाली. कुणाला ढकलू कमेंटमध्ये सांगा. बघू शकता फायनली गडाचा मेन दरवाजा दिसतो आम्हाला इथं. आणि हा आणखी एक बुरुज आणि त्या खांबावरती आपल्या मेमरीज आहेत. दाखवतो तुम्हाला. ॲड करतो वाटलं तर. नाही करत पण जाऊ दे. लाल फुलं भारी दिसते. ती काय माहिती उचलली लगेच. सगळं जळून गेले. वनवा लागला असावा बहुतेक. वनवा म्हणजे ॲटोमॅटिक डोंगरपेट. त्याला वनवा बोलतात. अर्धाच पेटलाय कारण आगीला पसरायला जागा नसेल मिळाली. आग तर दीपक भाऊ पसरवतो. फुल फायर. तर पोचलो आपण शेवटी. हौसलो को चीर के. गाणं बंद करा कॉपीराईट पडेल. आणि काका किती तिकीट आहे? 20 रुपये देणार नाही. तोंड बघून 20 रुपये तुम्हाला वाटतंय दिवशी यांना? मला तर नाही वाटत. जास्त देतो. एक क्या लग रहा है आपको? जास्त देतो विचारते. गणेश दरवाजामध्ये आले. दरवाजा काय करायचं इथून पुढं? वरती फिरून येऊ. हां 7 बुरुज आहेत. 7 बुरुजांची नाव आता मला लक्षात नाही. होती लक्षात. दाखवतो तुम्हाला एक एक करून. मंदिर पण आहे रायरेश्वराचं, ते पण दाखवतो. आत्ता वाजले असतील, किती वाजलेत? 10:30 वाजले असतील.
तर फिरून 12 वाजेपर्यंत फिरू आणि उतरायला चालू करू 12ला, म्हणजे 2पर्यंत खाली जाईल. आणि काय म्हणणं आहे आपलं, चला पटकन. त्यांचं म्हणणं आहे की ते पोरगाले बरे. तर बघू शकता हा स्पीकर आहे. तिथं गडाबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन प्रत्येक अर्ध्या तासाला ऐकवली जाते. थोडीशी ऐकू शकता तुम्ही जर आपल्या स्पीकरने कॅप्चर केली तर. शकता इथं हनुमान मंदिर एक वरती आल्यानंतर. आणि इकडून जायचं आपण, इकडून वाट आहे. इथे एक आपल्या रायरेश्वराचं मंदिर आहे, रोडेश्वराचं मंदिर आहे. आणि हा एक बुरुज आहे, काय माहित कुठला. आणि हा दीपक. मी तुझं काय असं दाखव माझ्या फिरून. काय दाखवू? अरे असं कॅमेरा कर. मग काय करायचंय? माझ्याकडे फिरव असा. जाऊ दे, काय पण बोलते आम्ही, काय इग्नोर करा तुम्ही. बघा हा ही बसली आहे, दमली आहे. हिच्याबद्दल सांगू का काय तुम्हाला? छान दिसते म्हणते स्वतःलाच. काय करणार, मी नाकारलंय कुठं, मी सांगतोय स्वतःलाच छान दिसते म्हणते. इथे काय काय माहिती, जाऊन दाखवतो डायरेक्ट. मित्रांनो आपण अजून इथंच आहे जिथं पहिला क्लिप घेतली होती. आपल्याला एक आपले दोस्त भेटले होते बघा, हे सौरभ गावडे यांचं नाव आहे. आणि चाललोय आता मंदिराकडं जाऊयात, देवाचं दर्शन घेऊया. ह्यांना नको जाऊ दे, सांगाय नको कॅमेऱ्यात. चला. हो का, ह्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं. दादा हात करा कॅमेऱ्यात. सौरभ गावडे, हा नक्की चालतंय. दादांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आत्ताच. आणि आपण निघालो आता मंदिराकडे. हा हे पाण्याची टाकी आहे, हे मंदिर आहे आपलं रोडेश्वराचं, त्याच्यासमोरच ही पाण्याची टाकी आहे. आणि ही प्राजक्त आहे. आणि इथं शिवलिंग वगैरे काहीतरी केलेलं आहे, बघू शकता. आणि आज रविवार असल्यामुळे लोक आलेली आहेत भरपूर. आणि काहीतरी रिनोव्हेशनचं काम चाललंय तिकडं मंदिरात. थांबलेत लोक भरपूर. CCTVची स्क्रीन आहे. आणि इकडं जुन्या भांड्यांचे अवशेष आहेत. जुन्या भांड्यांचे अवशेष तुम्ही बघितलेच असतील माझ्या जुन्या व्लॉगमध्ये, तरी पण दाखवतो तुम्हाला. या बरं, आपलं सांगण्याचा मेन मोटिव्ह तर आपण जुने भांडे दाखवायला आलोय. काय ग, जुनी भांडी वाट्या पण. चला या. सगळ्याचं नाव सांगायचं. हा सगळं सांगणार या, सेकंड टाइम आहे माझ्यासाठी हे. बघू शकता तुटलंय. गेल्या वेळेस आलतं त्यावेळेस अजून प्रॉपर होतं, आता पूर्ण तुटलंय. बघू शकता. उखळ काय आहे ते? उखळ मुसळ. उखळ. आणि ही कढई तुटली आता. गेल्या वेळेस आणि ते खेचायचं आहे ना, जात माहितीये. खेचायचंय. वरवंटा कुठे? वरवंटा नाही इथं. ते पाटा आहे तो असा. पाटा आहे, वरवंटा असा असतो. काय हे जातच आहे परत. हा पाटा आहे, वरवंटा नाही इथं. थोडक्यात ह्याला पण म्हणू शकतो आपण, पण जरा वेगळा असतो. तो गोल असतो, गोल असा बेलन. या जाड बेलन. तुटलंय सगळं, जास्त काही नाहीये. पहिल्या व्लॉग मध्ये बघा जुन्या, त्यात आहे ठीकठाक आहे. थोडस पावसाचे दिवस होते, मस्त हिरवं होतं, भिजलं होतं, पण सगळं दाखवलं. चला धन्यवाद मित्रांनो. रोहिड मल्ल भैरवनाथाचं मंदिर आहे, म्हणजे रोहिडेश्वराचं मंदिर. ही जिजाऊंची फ्रेम, महाराजांची फ्रेम आहे इथं. ॲक्च्युली कोणतरी रात्री इथं मुक्कामासाठी थांबलं होतं वाटतं. हे शिवलिंग मंदिरामध्ये आहे. हो आता बाहेर मॅप दाखवतो एकदा गडाचा, 7 बुरुज दाखवतो, कारण मला वाटत नाही 7च्या 7 फिरतील सगळे. तर आम्ही इथं स्क्रीन लावून पूर्णपणे माहिती सांगितली जाते रोहिडेश्वर किल्ल्याची. मंदिराजवळ ऐका थोडं. सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगा सोडून बाजूला असलेल्या एका डोंगरावर हा गड वसला आहे. गडाची समुद्र सपाटीपासून उंची 1083 मीटर व पायथ्यापासून 345 मीटर आहे. तसेच 1100 मीटरची परिमिती गडास लाभली आहे. 1656 ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी पांदल यांच्याकडून गड जिंकला
व बाजी प्रभू देशपांडे व बांदल सेना ही रत्ने देखील स्वराज्यास मिळाली. सगळे बुरुज बघून झालेत, तुम्हाला दाखवू शकलो नाही. काठी ज्याची त्यांनी जपायची असते, आता माझ्याकडे तर दिली नव्हती. आता मॅप दाखवतो तुम्हाला एकदा. सगळे 7 बुरुज दाखवतो आणि उतरत खाली, कारण आम्ही मटेरियल काय आणलं नव्हतं. असं चालतो टाइमपास. जाऊ दे आता, उगाच बोलायला नको. लोग घर वाले देखते हैं, अभी क्या कर सकते हैं, गाली नहीं दे सकते. अंदर होता लय स्टंट केलता भाऊनी का, काय करणार आता. आपलाचे 7 सगळ्यांची नाव आहेत. नाही गड आहेत. नाव कुठे बुरुजांची इथं आहेत का? आहे की हे काय सरजा बुरुज चोर दरवाजा चोर दरवाजा कडक. काय विषय नाही. मराठीचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही. वाघजाई बुरुज वरती फोटोशूट करून आपण चाललोय परत. आणि सगळी कंटाळल्यात. आतापर्यंत 4 वेळा तरी नाश्ता जेवण काहीतरी झालं असतं, पण आज एकदा पण नाही. अफसोस है इस बात का, हम कुछ ना कर सके इसमें. लाने थे चॉकलेट, ज्यादा कैलोरीज बर्न की है, लाइक मुझे नहीं करनी थी. हाँ इसको नहीं करनी थी. जिसको बढ़ानी थी उसकी भी बर्न हो गई, जिसको बर्न करनी थी उसकी भी बर्न हो गई, सबकी बर्न हो गई. और हम तो न्यूट्रल है, हमें बर्न भी नहीं करनी, बढ़ानी भी नहीं, लेकिन हो गई. न्यूट्रल शब्द कहाँ से आया है? न्यूट्रल शब्द का इजाद एक रात को, एक दोपहर को कभी तो हुआ था. एक था राजा, एक थी रानी, खत्म कहानी. गडावरून खाली आलोय मगाशच्याच वाटेला. आणि काय दाखवते काय माहिती, एडी येते. इग्नोर करा बिंदास, कारण गोर कराय मी आहे नाही. बघू शकता चाललंय उतरतीचा प्रवास आपला जोमाने चालू आहे. क्रॉक्स घालून आलेली बघू शकता ही पूर्ण शकता मंडळी. उन्हाने करापलोय. आणि हे कुठे हे काय करते, हात करते. कुत्रं बी दमलंय आमच्यावर. लय ऊन खतरनाक आहे, खतरनाक. डोकं दुखायला लागलंय आता ऊन आणि माझं पण. आणि दमलोय, फुलय, डिहायड्रेट झालोय. पाणी पण नाही, खायला पण नाही. आणि सावली शोधतो आणि यांना जरा बसवतो सावलीला. काय वाटतंय शॉर्टकटमध्ये, कारण ऊन लयच ऊन आहे काहीतरीच. वाघजाई मंदिराजवळ पोचलोय. अजून 1 तास ह्यांच्याकडे बघता असं वाटतं 1 तास लागेल जायला, नाही तर तसं 15 मिनटं लय झाले. पाणी आहे इथं मागं टाकी पाण्याची. पाणी पिले. थोडंसं ऊन जास्त आहे त्यामुळं बसलोय थोडं सावलीला. ऊन काही कमी होणार नाही, पण थोडंसं दम खाऊन निघू. काय म्हणणं आहे तुमचं? हां, दम खाऊन निघू. लय मस्त म्हणणं आहे. असलं म्हणणं कुठंच नव्हतं ऐकलं. लयच काळा दिसतोय. पहिले कोणचा गोरा त्याची मीम टाकू आपण तुमच्यासाठी. काय विषय. मस्त पाणी बिनी पिलंय, तुम्हाला सांगितलंच आहे. आता चाललोय खाली. 20 मिनिटात पोचल असं वाटतंय, असं नाही वाटत पण पोचल. पण नंतर परतीचा प्रवास चालू आहे. थोडंसं राहिलं आहे 10 मिनिटाचं काम. इथून आता आपल्या गाड्या दिसत आहेत, पण अजून आहे भरपूर उतरायला. तर उतरूयात, जेवूयात आणि घरी जाऊयात. फायनली आपण खाली उतरलेलो आहोत. आपल्या ह्या गाड्या बघू शकता आणि त्या 2 घोड्या मागं राहिल्यात. आणि आपला ट्रायपॉडचा पार्ट एक सापडलाय आणि दुसरा पण सापडलाय. बघा, दुसरा तर पार जाग्या होता. दुसरा मेन पार्ट सापडलाय, बघू शकता आपण. आणि दीपक शेठ चेकिंग करतात. आणि आता जाऊ गाडीवर बसून मस्तपैकी जेवायला. बघा जेवायला आलोय आम्ही. आणि त्यांचं काय चाललंय, 60 म्हणते ऑर्डर चालली. ऑर्डर द्या. एक मसाला पापड, एक पनीर चिल्ली मागवली. आता काय 4 बटर रोटी, 4 बटर रोटी.
कोफ्ता गोड असतो. कोफ्ता गोड असतो. काय पनीर चिंगारी स्पायसी घे काहीतरी. पनीर तुफानी. तुफानी. दीपक भाई ऑर्डर देतात. आजपर्यंत जिंदगीत दिली नाही पण देतात आता. बघ आज कांड होता राहिलाय. काय रे? नाही तर खूप काहीतरी बाई हा ते किरकोळ होतं. नाही ही थोडी जरा इथं कमी आहे थोडा पिता. कौन है ये लोग, कहाँ से आते? तर संपलाय. जेवण यायची वाट बघतोय आणि कांदा खायला चालू केली. कांदा लोच हिला काय भूक सण आहे ना. अजीब जानवर है, कितना भी खाए भूक आई रे. साक्षी रुपयाची कमी तिथं आम्ही 2-3 तासाच्या वनवासानंतर जेवण आले. केला का वेटर नाही तर म्हणून काय बोलता. आणि इथं खायला पण सुरुवात झाली. स्नॅप टाकलाय दीपक भाई बावळट आहेत. आणि मी पण आता करतोय चालू खायला. त्या विषय नाही. दिस इज एंड ऑफ द ब्लॉग. चार्जिंग संपली. 1% राहिली. घरी जाऊन चार्जिंग लावायचंय. शिवाय खायच्या शेतात जायचंय. घरी हा शिव्या खाणार आहे आणि आम्ही निवांत झोपणार आहे. खाणार. काय नाही हिला सोडायची आणि मग घरी आपल्या. लाईक शेअर सबस्क्राईब.